नमस्कार. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर या संस्थेच्या सर्व सभासद, सर्व उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांना पहिला माझा नमस्कार. आणि आज या ठिकाणी उपस्थित होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2026 ते 2028 या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आमच्या माध्यमातून, प्रगती पॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी कोकण विभाग उपाध्यक्ष ह्या पदासाठी निवडणूक लढवत आहे. माझ्याबरोबर प्रतीत यश आणि चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक व्यक्ती आज गव्हर्निंग काउन्सिल मेंबर म्हणून माझ्या पॅनलमध्ये काम करतायत, निवडणुकीसाठी उभे आहेत. मुळात प्रगती पॅनलचा मुख्य जो ब्रीद आम्ही घेऊन चाललो आहे तो आहे कोकणच्या विकास, हाच प्रगती पॅनलचा निर्धार. ह्या याच्यातून आपण प्रगती पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत. मी 2020 मध्ये या ठिकाणी आमचे पुनाळेकर साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पहिला मेंबर झालो. 2021 मध्ये 21, 22, 23, 24 ह्या कालावधीसाठी मी गव्हर्निंग काउन्सिल मेंबर म्हणून चेंबरचा मी जवळून कार्य बघितलेलं आहे. हे सर्व बघत असताना एक लक्षात आलं की कोकणसाठी या ठिकाणी काहीतरी करण्याची एक संधी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चालत गेलो आणि ही संपूर्ण टीम आम्ही निर्माण केली. जवळपास आज 200 ते 250 मेंबर्स आमच्या माध्यमातून, सर्व ह्या टीमच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि आम्ही तळागाळातील शेतकऱ्यांपासून, व्यापाऱ्यांपासून, उद्योजकांपासून ह्या संपूर्ण क्षेत्रातील सर्व लोकांना आपण भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन ह्या संपूर्ण समस्यांचं निराकरण आमच्या लेवलवर जेवढं होईल तेवढं आम्ही करतोय. त्याचप्रमाणे पुढे पण आपण त्याचा पाठपुरावा करण्याचा पण आपण प्रयत्न करतोय. असं सगळं असताना आज ही निवडणूक लढवण्यामागचं कारण असं आहे की जो काही बॅकलॉग आहे, आज कोकण हा नैसर्गिक समृद्धतेने नटलेला हा प्रदेश आहे. आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साधन संपत्ती आहे, परंतु काय होतंय की आज फक्त 2 ते 3 महिन्याचा आपल्याला कालावधी मिळतोय. हे जवळपास हे या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट्स किंवा CFC सेंटर नसल्यामुळे आज हा संपूर्ण जो काय नैसर्गिक माल आहे, आंबा असेल, काजू असेल, जांभूळ असेल, ह्या पद्धतीत नष्ट होतोय. त्याचा वापर पूर्णतः होत नाहीये आणि तो पूर्ण सक्षमतेने करायचा असेल तर चेंबरच्या माध्यमातून आम्ही CFC सेंटर या ठिकाणी उभी करून त्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी चेंबरच्या माध्यमातून बरेचसे उद्योजक आपल्याला कनेक्ट होतील आणि त्या उद्योजकांच्या माध्यमातून एक ब्रिज तयार करण्याचा, एक जो काही विकासाचा पूल आहे तो तयार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोकण, मेड इन कोकण असा एक ब्रँडिंग आम्ही विचारात घेतोय की जो वेगळ्या पद्धतीत असेल आणि तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी आपली ओळख निर्माण करेल, असा एक आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. आणि हे निश्चितच आमच्या पॅनलच्या माध्यमातून कार्य भविष्यात होईल. एक समृद्ध असा कोकण निर्माण करण्याचा आमचा एक मानस आहे, प्रयत्न आहे. आणि निश्चितच आपण सर्व जे काही सभासद आहात हे आम्हाला भरभरून पाठिंबा देऊन आज ते पूर्ण कराल. आज माझ्या पॅनलमध्ये या ठिकाणी सौ अन्वेषा आचरेकर, ज्या स्वतः आता मालवण नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत. त्याचप्रमाणे CA अशोक सारंग सर, गेली 20-25 वर्ष आज चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते आज कार्यरत आहेत. आज बऱ्याचशा संस्थांवर ते ऑडिटर म्हणून काम करत आहेत. अशी व्यक्ती आज आपल्याकडे GC म्हणून आहे. त्याचप्रमाणे भालचंद्र उर्फ अवी सामंत, जे आज हॉटेल उद्योजक आहेत आणि प्रतिथयश उद्योजक आहेत. तसंच आज गंगाराम उर्फ अमेय पै, सावंतवाडीतील उद्योजक आहेत. त्याचप्रमाणे राजेंद्र गावकर, हे सुद्धा आज चांगल्या पद्धतीचे आज हॉटेल व्यवसाय करतायत आणि प्रतिथयश उद्योजक आहेत. तसंच आज रामचंद्र घोगळे, जे आज शासकीय सेवेतून निवृत्त असून आज चांगल्या पद्धतीचा आज हार्डवेअरचा बिझनेस त्यांचा सुरू आहे. तसंच आज उत्तम सराफदार, यांचं एक सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं नावलौकिक आहे. अशा पद्धतीचं एक चांगली टीम, सर्वसमावेशक टीम देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे
आणि निश्चितच ही जी काय व्यक्ती आहेत ह्या सर्व व्यक्ती एक चेंबरला आणि आपल्या कोकणाला एक चांगल्या पद्धतीचा न्याय देतील असं निश्चितच वाटतंय. आज हे जे पॅनल आहे ह्या पॅनलची निशाणी आहे विमान. आणि आपल्याकडे आज वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून संगीता पाटील मॅडमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक हे आहे त्यांना, आणि मी उपाध्यक्ष पदात कोकण विभाग उपाध्यक्ष पदासाठी मी निवडणूक लढवत आहे. तसंच ही जी आता मी नावं सांगितली ती गव्हर्निंग काउन्सिल म्हणून आज या ठिकाणी निवडणूक आज आपण 9 जणांना आज मतदान करायचं आहे. सर्वांची निशाणी विमान आहे. हे मतदान गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत MIDC असोसिएशन हॉल MIDC कुडाळ या ठिकाणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे. एक आपण निर्धार करूया विकसित कोकणाचा आणि एक समृद्ध कोकणाचा, आणि त्यासाठी आपण निश्चितच आम्हाला साथ द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर रवनाथ पुनाळेकर. मी सिंधुदुर्ग कुडाळमधून 21 ते 24 2016 मध्ये मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मेंबर झालो. त्याच्यानंतर 21 ते 24 साठी मला व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष पदासाठी कोकण विभागाच्या उपाध्यक्षासाठी संधी मिळाली. आणि ह्याच्यामध्ये संधी मिळताना त्यावेळी गांधींचे उपाध्यक्ष गांधी अध्यक्ष असताना त्यांनी 200 मेंबर मला करायला सांगितले. आणि ते 200 मेंबर करताना माझ्याबरोबर अशोक सारंग, भालचंद्र राव, शिवाजीराव भोबळे असे जे आता आहेत आमच्याबरोबर तेच त्यावेळी होते. आणि महेश मांजरेकर एक त्याच्यामध्ये होते. त्यांनी आमच्यासाठी आम्ही ते पॅनल घेऊन जे चाललोय ते आजपर्यंत तसंच चाललेलं आहे. आणि कोकणासाठी आम्ही 4 ते 5 महिला उद्योजकांसाठी कार्यक्रम केले. त्याच्यानंतर नवीन योजना आम्ही इकडे आणण्याचे प्रयत्न केले. आणि त्यात 1-1.5 वर्षच मला मिळालं, पण त्या करताना लोकांनी मला साथ चांगली दिली. म्हणजे हे सगळं करताना ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली तेच लोक आज आमच्या बरोबर आहेत, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि असेच राहतील ह्याची मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. नमस्कार, मी अन्वेषा अजित आचरेकर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही उमेदवार म्हणून उभे आहोत. मी मालवण नगर परिषदमध्ये नगरसेविका आहे भारतीय जनता पार्टी पक्षाची. आज खरंच असं वाटतंय की आज आम्ही जे चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये जे इलेक्शन लढवत आहोत तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याकडे कोकण विभागामध्ये महिलांना संधी दिली गेलेली आहे आणि पहिली महिला म्हणून मला निवडलेला आहे. तर त्याबद्दल मी आधी सर्वांचे आभार मानते. आणि त्यातून मी सर्वांना एकच संदेश देऊ इच्छिते की आपल्याकडे जवळपास बघितलं गेलं तर एक 267 वोटर किंवा 300 असतील जवळपास आहेत. तर सर्वांना मी सांगेन की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. याच्यामध्ये जर तुम्ही आमचं प्रगती पॅनल आहे, प्रगती पॅनलवरती 9 उमेदवार आहोत. त्यामध्ये वरिष्ठ महिला म्हणून वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी आमच्या संगीता पाटील मॅडम आहेत. तसेच उपाध्यक्ष म्हणून कोकण विभागीय उपाध्यक्ष म्हणून आपले राऊत साहेब आहेत. आणि आम्ही 7 गव्हर्निंग काउन्सिलिंगचे उमेदवार आहोत. तर सर्वांना माझी हीच विनंती आहे की जास्तीत जास्त मतदारांनी येऊन यामध्ये मतदान करणं गरजेचं आहे. कारण हे चेंबर्सचं जे कामगिरी आहे ते प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि यातून व्यवसायाच्या संधी आहेत ज्या आपण घेतल्या पाहिजेत. सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मतदान करा ही विनंती करते. गंगाराम उर्फ अमेय विजयकुमार पै, सावंतवाडी. आणि महत्वाचं म्हणजे मी एक शेतकरी आहे आणि मी ह्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स 2020 मध्ये मेंबर झालोय. त्याच्यानंतर आमचे पुनाळेकर साहेब आहेत, राऊत साहेब असतात, त्यांच्यावर सगळ्यांबरोबर काम केल्यानंतर आम्ही बरेचसे मेंबर केले आमच्या सावंतवाडीमध्ये, इतर भागात शिरोडामध्ये केले, बांद्यामध्ये केले. आणि त्या ह्याच्यातनं माका आता 2026 ते 2028 या द्विवार्षिक याच्यामध्ये माका संधी मिळाली GC पदासाठी. आणि मी त्या संधीचं चांगल्यात चांगलं वापर आपल्या कोकणसाठी करण्याचा प्रयत्न करीन. महत्वाचं म्हणजे मी स्वतः शेतकरी असल्यामुळे
माझी फॅक्टरी असा मी त्या तो भाग वेगळो, पण माझी आवड, मी एक शेतकरी कोकणचो आणि कोकणमध्ये जी आता नवीन पिढी असतात ती इतर मार्गात म्हणजे बाहेर जाऊन काहीतरी हॉटेलमध्ये काम करणे किंवा इतर काम करणे ह्या करण्यापेक्षा आपल्या ज्या कोकणामध्ये जे फळबागायती आहेत किंवा इतर आमचे प्रॉडक्ट असतात त्याच्यावर जर प्रक्रिया करून त्याच्यातनं काय चांगले पदार्थ निर्माण करून ते बाहेर एक्सपोर्ट करणे किंवा बाहेरच्या देशांमध्ये पाठवून त्याला चांगली मागणी निर्माण करणे ह्याच्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करू. कोको या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून हे लोकांना अजून लोकांपर्यंत ह्या पोचूक नाही असं की आपल्याकडे आपण काय या चेंबरचा वापर करू शकतो, त्याच्यातनं आपण कितीतरी लोकांना उद्योग देऊ शकतो किंवा इतर चांगल्या मुलांना म्हणजे नवीन आता जे कॉलेजमधले बाहेर पडलेत आणि ते आता इकडे तिकडे फिरतात की आमचं आता काम नाही, त्यांच्यासाठी हे उद्योगधंदे आम्ही नक्कीच निर्माण करू आणि त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. त्यासाठी आमचे कोकण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससाठी उपाध्यक्ष पदासाठी संगीता पाटील मॅडम, तसेच कोकण विभागासाठी भालचंद्र राऊत साहेब, तसेच आमचे GC पदासाठी जेवढे उमेदवार असतात 7 उमेदवार असतात त्या सगळ्यांसाठी तुम्ही आमची विमानी निशाणी असतात एका भरघोस पदाने तुम्ही निवडून द्या. आम्ही तुमच्यासाठी 100% काम करणार एवढं आम्ही गावी देतो आणि थांबतो.